उपस्थिती होऊन लागलेले आमच्या विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर संगीता आर भाटला मॅडम, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावर विराजमान झालेले पवार कुटुंबियांचे आपले स्वकीय आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मी आमच्या विद्यालयाचे उपप्राचार्य श्री येशू संगले सर आपणास विनंती करतो, कृपया आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. हॅलो, सन्माननीय व्यासपीठ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमासाठी आलेले सर्व प्रमुख अतिथी, श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील सर्व घटक, पवार कुटुंबावर प्रेम करणारे सगळे आजी माजी कर्मचारी, त्यांची पाहुणे मंडळी, आज श्री आर्य पवार यांचा सेवापूर्ती समारंभ आहे आणि प्रास्ताविक करण्याची जबाबदारी जी आहे ती माझ्यावर आलेली आहे. सेवापूर्ती हा जो क्षण आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो, तसा तो पवार सरांच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि जीवनाचं राडगाडगं चालत असताना आपल्या सगळ्या अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं, सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं आणि त्या प्रोसेसमधला एक सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो तो आपल्या निवृत्तीचा असतो. पवार सर आणि मी साधारणतः 4-2 वर्षाच्या फरकाने या संस्थेमध्ये 32 वर्ष आम्ही जवळजवळ बरोबर काम केलेलं आहे. आणि पहिलं पवार सरांचं वर्णन मी असं करेन की एक इंग्रजीचा अतिशय उत्कृष्ट शिक्षक म्हणून पवार सरांची ख्याती होती. पवार सरांकडून इंग्रजी शिकून गेलेले अनेक विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रतिपयश आहेत, कार्यरत आहेत. आणि ते एक मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये त्यावेळेस सेमी इंग्रजीचं फॅट नव्हतं. इंग्लिशचे जे शिक्षक शिकवतील तेच सगळं प्रोनन्सिएशन, सगळं ते भाषेचं ज्ञान मुलांना होत असे. त्यांच्या इंग्लिशच्या अध्यापनामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले. आम्ही सुद्धा इंग्लिशचे शिक्षक असताना सरांकडून अनेक गोष्टी शिकलो. सर एक चांगले कवी आहेत आणि एक कुटुंबवत्सल असा माणूस आहे. आता सरांच्या अध्यापनाबद्दल, सरांच्या कारकिर्दीबद्दल, सरांच्या लोकसंग्रहाबद्दल अनेक वक्ते इथे विचार मांडतील, पण सरांना मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. सरांच्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त शिकलेले सरच होते आणि सरांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून सगळ्या नातेवाईकांना मदत केली, सगळ्या नातेवाईकांना मदत केली. सर्वांना मदत करण्याकडे त्यांचा कल होता आणि त्यांच्या भाऊ बहीण मेवणे सगळ्यांना त्यांनी प्रचंड असं प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं. हा मुद्दा इथं आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो. म्हणजे मी ज्यावेळेस नवीन आलो त्यावेळेस त्यांच्या काकू त्यांच्याकडे राहत होत्या आणि सरांना जर विचारलं तर या कोण आहेत, पहिल्यांदा विचारलं ते म्हणे माझी आई आहे. आणि आपल्या काकूला सुद्धा आईप्रमाणे सांभाळणारे पवार सर जेव्हा त्यांच्या काकूंचं निधन झालं आणि दशक्रिया विधीचा कागद जेव्हा आला तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं की पवार सरांची आई नसून पवार सरांच्या काकू होते. म्हणजे काकूला सुद्धा इतकं प्रेम लावणारे पवार सर आणि काकूनी, काकांनी, आईनी, वडिलांनी सगळ्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये पवार सरांना जी मदत केली त्याची कृतज्ञता भाव पवार सरांकडे आजही आहे. आता दुःखद घटना घडली, त्यांच्या बंधूंचं दुःखद निधन झालं, त्यावेळेस त्यांनी सगळे कार्यक्रम स्वतः पुढाकार घेऊन त्या मुलांवरती मायेचं छत्र सरांनी पकडलं. ही गोष्ट इथं अत्यंत महत्वाची आहे. श्री नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये काम करत असताना अतिशय विद्यार्थी संख्या सगळं काही खूप जास्त असताना सुद्धा पवार सरांनी अतिशय समतोलपणे काम केलं.
3-4 वर्ष पर्यवेक्षक म्हणून काम करत असताना मी पण त्यांच्याबरोबर काम केलं. सरांचं काम अतिशय काटेकोर, प्रत्येक गोष्टीची टिपणं ठेवणं, प्रत्येक गोष्टींवरती विद्यार्थ्यांना सूचना देणं की प्रत्येक विद्यार्थी सुधारला पाहिजे. त्याला अभ्यासाबरोबर नीटनेटकेपणा, स्वच्छता याची सवय लागली पाहिजे. हा पवार सरांचा आग्रह होता. प्रत्येकाने पाणी हे कमी वापरलं पाहिजे या संदर्भामध्ये रोज विद्यार्थ्यांना ते सूचना देत असत आणि जी त्याच्या या सगळ्या सूचनांमागून सरांची जी कामाविषयीची तळमळ होते ती व्यक्त होते. आता अनेक वक्त्यांना अजून बोलायचं आहे.